विश्वाचा पालनहारी. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ मित्रांनो, आजचा व्हिडिओ गणपती बाप्पा सिरीज मधला पार्ट 8 आज बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आय डीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिकपेक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही लाईट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं मटेरियल मी सर्व काही टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेलं आहे. जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो मटेरियलमध्ये तुम्हाला इथं मी ग्रीन स्क्रीनचा एक तुम्हाला इथं फोटो दिलेला आहे. तो फोटोला ॲड करा. फोटोला करेक्ट 20.1 सेकंदपर्यंत वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. स्टार्टिंगलाच आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो गणपती बाप्पांच्या फोटोला ॲड करा. फोटोला करेक्ट मित्रांनो आपल्याला 20.1 सेकंदपर्यंत वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. मग ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. रिसाईजवरती क्लिक करून मित्रांनो फोटोची पहिले इथनं साईज कमी करून घ्या. फोटोला मित्रांनो असं फ्रेममध्ये असं पहिले इथनं सेट करून घ्या. तर बघू शकता मित्रांनो मी इथं सेट केलेलं आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपण इथं ग्रीन स्क्रीनच्या फोटोच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. ग्रीन स्क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो क्रोमा की इफेक्ट येऊन जाईल. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. थ्रीसोल्डवरती क्लिक करायचं आहे. थ्रीसोल्ड जो आहे ते मित्रांनो आपल्याला बघू शकता 3 ते 4,000 करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथं 4,000 केलेला आहे. फोटो असा प्रॉपर असा मित्रांनो गणपती बाप्पांचा इथनं फोटो असा प्रॉपर असा सेट होऊन जाईल. बघू शकता मित्रांनो दोन्हीतनं सिलेक्ट करा. तर बघू शकता मी इथं दोन्हीतनं सिलेक्ट केलेलं आहे. वर 1 नंबरचं इथं बघू शकता इथं ऑप्शन दिसेल. त्याच्या ग्रुपवरती इथनं क्लिक करायचं आहे. आपल्याला मित्रांनो इथे ग्रुप क्रिएट होऊन जाईल. तर बघू शकता आपल्याला इथं ग्रुप क्रिएट केलेला आहे. स्टार्टिंगलाच आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो मी मटेरियलमध्ये तुम्हाला इथं मी लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे. त्या लिरिक्स व्हिडिओला ॲड करा. मित्रांनो लिरिक्स व्हिडिओला करेक्ट 20.1 सेकंदापाशी याचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटवरून स्क्रीन इफेक्ट द्या. लिरिक्स व्हिडिओला जर ऑडिओ असेल तर इथनं म्यूट करा. 20.1 सेकंदापाशी याचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून मित्रांनो फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बघू शकता मित्रांनो 20.1 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक बिटला आपल्याला एक फोटो इथनं ॲड करण्यास सुरुवात करायची आहेत. 20.1 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक बिटला आपल्याला एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून मित्रांनो फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट पहिले इथनं फोटो ॲड करून घेतो. अजून जर कोणी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आय डीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. करेक्ट मित्रांनो आपल्याला 21.25 सेकंदापाशी याचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्ट आलं का रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे मित्रांनो ग्रेडियंटला इथनं सिलेक्ट करा.
ब्लॅक खालीन व्हाईटवर करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो ब्लॅक खालीन व्हाईटवर केलेलं आहे मित्रांनो. ब्लॅक कलरवरती क्लिक करायचं आहे. इथनं व्हाईटला इथनं सिलेक्ट करा आणि व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे. आज मित्रांनो आपल्या इथं व्हाईट शॅडो इथनं क्रिएट करायचं आहे आपल्याला. व्हाईट शॅडो इथनं प्रॉपर असा मित्रांनो आपण इथनं क्रिएट केलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला करेक्ट आणि 21.25 सेकंदापेक्षाचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो मी तर तुम्हाला दिलेला एक पी एन जी दिलेला आहे मटेरियलमध्ये. त्या पी-एन-जीला इथनं ॲड करा. पी-एन-जीला पूर्णपणे मित्रांनो लास्टपर्यंत घ्या. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं फोटो देखील इथनं ॲड केलेले आहे आणि आपण इथनं पी-एन-जी देखील इथनं ॲड केलेले आहेत. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेट मला मित्रांनो एक नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो 20.1 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा. 20.1 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेट मला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो डबल बीट जो यायचा आहे करेक्ट आपल्याला. डबल बीट आहे मित्रांनो आपल्याला 21.25 सेकंदापाशी. 21.25 सेकंदासमोर जी डबल बीट आहे त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे मित्रांनो. शिक इफेक्ट प्रिसेट मला मित्रांनो 3 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मित्रांनो मी सांगतोय त्या बीट जो याचा आहे 22.18 सेकंदापाशी याचा आहे. 22.18 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 22.18 सेकंदापासून आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंट फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे मित्रांनो. स्ट्रोकला एनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट इथनं 11 ठेवायची आहे मित्रांनो. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. एक नंबर इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो इथे एक बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेले आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.